आपलं कसं होईल किंवा या मुलाचं कसं होईल किंवा आपल्या संसाराचं कसं होईल असा प्रश्न आला? नाही, मे बी ना इतके वर्ष जे आम्ही सोबत राहिलो ना, तो जो कम्फर्ट त्यांनी माझ्या लाईफमध्ये आणला ना, की हा निर्णय घेईल तर तो चुकीचा नसणारच आहे. आता 10 वर्ष आम्ही रडत काढू शकलो असतो, पण मी म्हणेल की त्या माणसाने ते प्लॅन केलं. त्या दिवशी सायंकाळी तुम्ही लोक बसले त्या दिवशी तर गडबड होती ना आमच्याकडे. पाहुणे येऊन गेले. सेकंड पाहुणे येऊन गेले. दुसऱ्या दिवशी आम्ही पाहुण्यांनी मग खूप गिफ्ट आणले ना, कारण स्वतःचं घर. हा. आणि आमच्या ग्रुपमध्ये आम्ही पहिलं घर घेतलं होतं. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये आमचं लग्न पहिले, आम्ही US मध्ये पहिले गेलो, आम्ही घर पहिले घेतलं, आमचं बाळ पहिले झालं. त्याच्यामुळे ना तो जो ग्रुप होता ना, ते बॉन्डिंग वेगळी होती. कारण तिथे प्रत्येक वेळेस तुमचे आई बाबा Actually नाही आहे तुम्ही ना, senior झाले होते. आणि तिथे आई बाबा नाही, सेलिब्रेट तुम्ही याच लोकांसोबत करत आहे. Correct, तर मग correct. ते ना आपलंच घर समजून असे मोठे मोठे गिफ्ट घेऊन आले. मग ते दुसऱ्या दिवशी आमच्याकडे ती गडबड होती की सगळे गिफ्ट असेंबल घ्या. करायचे, ते हा. कुठे ठेवायचे, असं नवीन घरात ते झालं. मग त्याच्यातले काही मित्र त्या दिवशी निघून गेले. मग एक मित्र होता जो अजूनही आमच्या सोबत आहे, म्हणजे माझ्या आणि शौनकचा. ते थांबले, कारण त्यांना ते कळलं की आता हे दोघं हा. इमोशन्स, कारण ते सगळे होते तर ते त्यांना ते डायव्हर्ट झाला तेवढं माइंड. कळलं नाही की याचं काय होऊ शकते इमोशनली, आता काय टप्पा येऊ हा. शकते हे माहित आहे सगळ्यांना, पण त्याचा आता काय होईल. मग त्या आधी संध्याकाळी काय नाही, मग काय म्हणे ते तो? त्याला तर समोर दिसत होतं मला काय. मी तर दाखवूच नव्हती शकत ना की मी हल्लेली आहे. पण हल्ली होते. ऑब्विसली, कारण माझ्या बाबानंतर जर मी कोणाचा, आता तिथे तो माझा बाबाच होता ना, सगळाच इथे होता तो. बाबांना बघितलं मी, पण दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन तो मुली बाबाच ना. आपल्या नवऱ्यामध्ये वडीलच पाहतात, हे तर वाक्यच आहे ना, वाक्यच आहे. की तो तर सगळ्यात सर्वस्व तुझा होता. आणि त्याला तर मी म्हणायची डॅडीच ना, हो? कारण मी अख्खी म्हणायची, त्याच्यामुळे शौनक त्याला अख्खी म्हणायला लागला होता. मग ते अच्छा. इकडे आलं डायजेस्ट नाही व्हायचं ना, बापाचं नाव कसं घेतो, त्याच्यापेक्षा मीच डॅडी म्हणायची. काय गोष्ट करते. आणि डॅडी म्हटल्याशिवाय त्याला माझा आवाजही नाही द्यायचा. तो हो. डॅडी म्हटलं तरच हो द्यायचा. हो, क्या बात. तर ते होतं, ती पर्सनॅलिटी पण तशीच मग होती. तसा तो बोलला तुझ्याशी काय? त्याला तर लक्ष आलं की काय आहे, प्रज्ञा लपून राहिली आहे तिला. समय से पहिले और भाग्य से अधिक, हम्म, हे तो नेहमी सांगायचा. हम्म, आणि काही गोष्टी तुमच्या हातात नसतात, त्या वेळेवर सोडून द्यायच्या असतात. हम्म. त्या दिवशी मग तुमच्यामध्ये असं डिस्कशन झालं. हा, आता आहे ते ऍक्सेप्टच करणं ना, ऑप्शनच नाही ना तुमच्याकडे, काय करणार पण काय ते? तरी किती सत्य असलं ते तरी ते पचवायला खूप त्रास होतो ना तो. तेव्हा तर तुम्ही ते पचवून घेता, पण ते हळूहळू हळूहळू जेव्हा तुमच्या रोज. आजूबाजूला शांतता असते तेव्हा ते Yes. तुम्हाला आठवतं. यस, मी हे मुद्दाम का विचारतोय की अनेकांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग असतात, असे आजार असतात. पण हे बघा, आता त्याला मला कसं घ्यायचंय, ऍक्सिडेंट, कोणाचा जर ऍक्सिडेंट झालं तर ते सडनली जातं, तर ते तर गेलं. हम्म. मला तर असं, म्हणजे मी पण तुला स्वतःला, रोज दिसत होतं की आता हा शून्य शून्य म्हणजे जगात तुम्ही एखाद्या व्यक्तीवर तुमच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करता, म्हणजे त्याला जर ताप आला तर मी मूर्खासारखी रात्र तो श्वास घेतो की नाही हे हे बघायची मी अशी. आणि त्याला इतका मोठा डिसीज झाला, आणि आहे तर पुढचे 10 वर्ष, नाही तर उद्याही काही नाही. ते, आणि रोज मी नवीनच प्रॉब्लेम, म्हणजे एकही दिवस मला रिव्हर्स जाताच येत नाही. मी रोज, प्रज्ञा आज माझ्या बोटाला हे होत आहे, प्रज्ञा आज मला श्वास घेता येत नाही, प्रज्ञा आज मला खाता येत नाही, मला गिळताना त्रास. कालपर्यंत जो नवरा होता हं. तो कालपर्यंत मी ज्याच्यावर डिपेंड हा. होती, आज नाही, तो त्याच्याही दिवशी असं होतं की कालपर्यंतची तू बायको होती, मग त्याची तू नर्सिंग स्कूल मधली व्यक्ती झाली, मग तू त्याची आई झाली, मग ते नातं तुमचं बदलत गेलं. बदलत गेलं. नवरा बायकोचं नातं हे खूप मागं राहिलं, कारण तो एक रुग्ण झाला आणि त्याची तू हेल्पर झाली, एक प्रकार त्याला सपोर्टर झाली, आणि किती नातं भरभर बदलत गेलं. तर त्यात तुमचा मुलगा मोठा होत होता. त्याला त्याचं काय रिॲक्शन होती? आपले बाबा आजारी आहे. हा, आता तेव्हा त्याला तो कळायचं का 3 ते? वर्षाचा होता. हो, त्याला कळायचं ते, पुढे पण पुढे ते मग कळायला पुढे का? पुढे जसं आता ते US बॉर्न ना, ते हम्म. गुगल, तर ते त्याला 6 वर्षाचा असल्यावर त्याला सगळं माहिती झालं की हा डिसीज काय आहे, याचं काय होऊ शकतं. त्याला यायचंच नव्हतं कधी इंडियामध्ये, पण मग त्याला कळलं की आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे, आणि आपण मोठं झाल्यावर परत येऊ शकतो US ला. त्याला US आवडलं होतं. तो जन्म तिकडे अरे झाला. मी इकडून गेल्यावर मला USच आवडला बाबा. आणि त्याच्यासाठी ना असं नो जजिंग, नो इंटरफिरन्स. हा सगळ्यात मोठा भावनिक बदल आहे विदेशात आणि आपल्यात. हो, आपल्या इथं मानसिक हाच जर डिसीज इंडियामध्ये झाला असतं ना, तर तो माणूस हातापायाने अपंग झाला असता, मला इथे डोक्याने अपंग करून ठेवलं असतं लोकांनी. हा डिसीज त्याला US मध्ये का झाला, झाला? US मध्ये झाला
त्याच्यामुळे मला तो ऍक्सेप्टन्स आला. करेक्ट. आणि मला ते कसं, आता तिथे तुम्हाला माहिती आहे की डिसेबल लोकांसाठी खूप साऱ्या फॅसिलिटीज आहे ज्या इथे नाही आहे, नाही. मग ते मी हँडल करू शकले ना. अशा व्यक्तीला मी 7 दिवस क्रूजला घेऊन गेली युएसच्या बाहेर, कारण ते तशा फॅसिलिटीज आहेत हो. तिथे. तिथे आणि दिव्यांग लोकांसाठी एक सहानुभूती सोबत आधाराची एक वेगळी कन्सेप्ट आहे. सहानुभूती नाहीच आहे सहानुभूती तिथे. नाही ते आहे तिकडे. म्हणतच नाही की बिचारा ग. तो हक्काचा आहे त्याचा, राईट आहे त्याचा. ते राईट मान्य करणं हे आपल्याकडचं लोकांचा स्वभाव नाही आहे. त्याच्याकडे एक तर करुणेनं पाहतात आणि त्याला आहे जे स्टेबल राहा, तू काय हालचाल नाही कुठे करायची. आता मला आहे, मी जर बिचारी म्हणून लागली, लाईन आहे आपली, पण नाहीच. Correct. मला ती सहानुभूतीच नको मग तू होती. भारतात आली आणि मग तो गंभीर झाला आजार, त्याची हालचाल थांबली, बऱ्यापैकी थांबली पूर्ण. हो, माझ्यावर डिपेंड झालं ना, मीच उचलून न्यायचं प्रत्येक ठिकाणी, जेऊ मी घालायचं. म्हणजे ते असं ऍटलिस्ट बाळ असतं, ते बाळ बोलत नाही ना जेव्हा तुम्ही बाळाचं सगळं करत असता, पण या माणसाला सगळं कळत असतं. आणि त्याच्यात याचं काम म्हणजे जिथची वस्तू तिथं, ते मिलिटरी सारखे रूल होते सगळे, तर ते तुम्हाला हे करायला खूप कठीण जातं. म्हणजे जो माणूस परफेक्ट असतो, आता तो त्याच्या दृष्टीने परफेक्ट आहे ना, तर मला त्याची दृष्टी माझ्यात आणून ते सगळं बघणं, त्याला मोठा रोल करावा लागला. केला ना. आता 2 दिवसाआधी माझी आई म्हणाली, म्हणजे ते तिला तेव्हा कळालं, कारण आत्ताच रिसेंटली माझ्या बाबांना ब्रेन स्ट्रोक आला, त्याच्यामुळे तिला थोडे दिवस त्यांचं करावं लागलं. तर ती खूप कठीण म्हटली, नाही वाटलं प्रज्ञा तुला हे? म्हणजे प्रेम होतं नवऱ्यावर, ठीक आहे, हा, पण तुझं तरुण वय होतं, म्हणजे तरुण वय तेव्हाही होतं, आजही आहे, पण नवऱ्याचं करता करता अनेक बाया थांबून मग काय जातात. प्रेम केलं? सुखातच फक्त वाटा केला, तर मग प्रेम काय केलं तुम्ही? 3 वर्ष तो सिरियस होता. हा, म्हणजे आता तुम्ही 10 वर्ष बघा ना, हा, की पुढचे तिथनं- शेवटचे 21 ते 24 सिरियस होता, हा, 24 ला गेला. आणि त्याचं ते होतं की ज्या दिवशी मला ट्यूब मधून तुम्ही जेवण द्याल, मला जगायचं नाही. मी तिथपर्यंत स्ट्रगल. छान बोलत होता शेवटपर्यंत. नाही, त्याचं बोलणं फक्त मलाच कळायचं, आणि शेवट तसं डोळ्यांनी बोलायचा, तो पाणी पाहिजे, टीव्हीचा आवाज कमी करा, फोन माझ्या हातात द्या. तुला आता हा एकदम असा जीवनाचा असा अनुभव आहे की माणूस शेवटी जातो कसा, हा अनुभव तुला घ्यावा लागला. रोज तुला वेगळा वेगळा त्रास नव्हता होत? होत होता, सांगणार कोणाला? हा खूप वाईट प्रसंग आहे आहे. खरं म्हणजे, की एखाद्या व्यक्ती कळणं, माहित आहे की हा आजारी आहे. हे बघा, ते वाईट आहे. त्याच्यापेक्षा वाईट काय माहितीये, की तो माणूस गेला, पण जे मागे लोक जे सोडून गेले ना, तो माणूस गेल्याची हे जे जाणीव करून देते ना, ती त्याच्यापेक्षा वाईट आहे. मी तर ऍक्सेप्ट करतच आहे, मी जे गमावलं ते मी गमावलंच आहे. ती जी जागा झाली आहे ना रिकामी, ती कधीच न भरून निघणारी आहे. पण त्याचे विश्वासातले लोक, माझे विश्वासातले लोक, आणि कसं होतं ना, खूप कमी वयात आमची लव्ह स्टोरी चालू झाली. त्याच्यामुळे काय झालं, तोच माझा बेस्ट फ्रेंड, तोच माझा बॉयफ्रेंड, तोच माझा नवरा, तोच माझा बाप. म्हणजे मी आताही मला त्या व्यक्तीभोवती सगळं होतं ना, कारण लहान वयात झालं सगळं. हा, तुला चॉईसेस नव्हते किंवा नाही. चॉईसेस घ्यायचं वय नव्हतं तुझं. जो पहिला आवडला तो हाच हा, होता. बस. आणि त्याच्या भोवती सगळं फिरत राहिली हा. तू, आणि त्यांनी असे प्रसंग आले निसर्गाच्या रूपात की तुला त्याच्या भोवती फिरावं लागलं. तुला चॉईस नव्हता, नाही. आणि म्हणजे स्वतःच डेव्हलपमेंट करायला चान्स नव्हतं यामध्ये. नाही. 21 ते 24 मध्ये तू अगदी शेवटचा टप्पा सांग की जेव्हा माहित होतं की आता खूप सिरियस झालाय, आता हा आपल्याला सोडून जाईल. हे जे रिसेंटली आपण इच्छा मरण एक ऐकलंय ना, हो. एका बापानी हे केलंय, तेव्हा मी आणि माझा एक मित्र, आम्ही या गोष्टीवर म्हणजे याच्यावर बोललोय, कारण आपल्याकडे नाही आहे ते. रिटर्न झाला होता. तर आपल्याकडे नाही आहे या गोष्टी. नाही. पण आता असं होतं की ते आपण करूही शकत नाही, म्हणजे धरूही शकत नाही, सोडूही शकत नाही. बरोबर. आणि हे खूप कठीण प्रसंग आहे की तुम्ही त्या व्यक्तीला या कंडिशन मध्ये बघू शकत नाही, पण या कंडिशन मधनं सूट अशी प्रार्थना पण करू शकत नाही. आणि मला सांगायला खूप हे वाटते की मला ज्या दिवशी अखिलेश गेले त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस येणार होते रवी राणांच्या सभेसाठी. विधानसभेचं इलेक्शन होतं. मला अखिलेश म्हणाला, उद्या सकाळी तुला ना फोन येईल प्रज्ञा, मग तू चिडचिड करशील, कारण सकाळी मला त्याचं सगळं आवरायचं. म्हणजे माझं रुटीन असं होतं की शौनक स्कूलला गेल्यानंतर याला उठवायचं, याचं सगळं आवरायचं ब्रेकफास्ट पर्यंत, मग हा बसला की आपला शेअर मार्केट करायचा. तू शेअर मार्केट करत होती? मी नाही, तो. अच्छा, तो करायचा. हा, युएसचं शेअर मार्केट, इंडियाचं शेअर मार्केट. अच्छा, तो बसला हे कर. त्याने माइंड शेवटपर्यंत त्याचं हे होतं, कंट्रोल. माझं इंस्टाग्राम तो हँडल करायचा, मी कुठली मग या दरम्यान इंस्टावर जोडली? हा. कधी जोडल्या गेली?
मी 21, 22, 23 22 बहुतेक, कारण 24 ला गेला 24 ला गेला, 22 मध्ये बहुतेक ते असं डब व्हिडिओ कसं काय बनवायचे. वाटलं एवढ्या सगळ्या चिडचिडीतून असं वाटलं बाहेर निघावं आता? नाही, हे त्यांनीच काढलं ना. हो मी जे म्हणते की त्यांनी लाईफ प्लॅन केलं 10 वर्ष, त्यांनी हे सगळं त्याला- प्लॅनच केलं की हिला या चौकटीच्या बाहेर काढावं लागणार आहे, नाही तर इथं डिप्रेशन मध्ये जाईल. हम्म. तर त्यांनी इन्स्टा काढला. त्यांनी ते इन्स्टावर ते केलं, काय मग त्याला म्हणाला ते तो? आवडलं. पहिला जेव्हा डायलॉग झाला काय म्हणाला तो? नाही, तो ते करत होती मी काहीतरी आपला डबिंग करत व्हिडिओ. होती काय हा, डबिंग व्हिडिओ. स्वतःहून? हा, पण नंतर तो म्हणाला की आता तुझा जो लाईफचा अनुभव आहे, म्हणजे आता आम्ही बसून बोलायचो ना, तेव्हा बोलणं त्याचं चांगलं होतं. बरं होतं. मेन म्हणजे माझं जे रिलेशनशिप आहे त्याच्यात सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आमच्यात कम्युनिकेशन खूप होतं. आम्ही खूप बोलायचो आणि कुठल्याही विषयावर बोलायचो. म्हणजे आता तरी मला माहित नाही ते IPL मध्ये काय सुरू आहे आणि तुमचं ते हे युद्ध काय आहे आणि काय, मग त्याच्या जवळ बसलं की तो पूर्ण दिवसभराचा सार सांगायचा. शेअर मार्केटमध्ये आज काय झालं, न्यूज मध्ये काय आहे, इंटरनॅशनल न्यूज मध्ये काय आहे. आणि मग त्यांनी रील्स करायला लावले. तो म्हणायचा आता तू तुझे अनुभव सांग लोकांना, तू डब करून झालंय आता. कारण मग मी म्हणायची ना असं का रे अखी, आपण US ला होतो म्हणून हे आपण इतकं इझिली ऍक्सेप्ट करू शकलो, पण इथे जर मी असते तर मग मी कसं केलं असतं ना. हे मला ते आजारी पडल्यावर हे लोक भेटायला जातात ना, माझ्या ते डोक्याला पटत नाही. हा एक्झॅक्ट, मला असं म्हणायचंय त्या आजारी माणसाला हलवायला जाते अक्षरशः, अजून अरे त्रास. हलवून तुम्ही तो, आणि आजारी माणसाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे हो. जो केअरटेकर आहे त्याचं काय, तो तुमचं चहापाणी करतच अर्धमेला झालाय. त्याला कोणीतरी आयता चहा पाजा, आता त्याला कोणीतरी विचारा की तू कसा आहेस लोक बाबा. औपचारिकता पार पाडणारी इतकं काही करतात कारण नसताना. अरे माझ्या घरी लोक आहेत, बिचारा ग, अरे त्याच्या तोंडावर नको ना, तो तुम्हाला कुठल्या अँगलने बिचारा वाटतोय. माझे मामसासरे एक वाक्य म्हणायचे, अजूनही म्हणतात ते, की तुम्ही दोघांनी इतक्या कमी वयात असा डिसीज हँडल केला, माझ्यासाठी तुम्ही बिचारे नाहीच आहे. येस. मग वाटते आपल्याला लोकांना काय त्या डिसीज पेक्षा आपण भेटलो ना, कर्तव्य पार पडलं. कर्तव्य. आणि काय कर्तव्य, माझं म्हणणं होतं तुम्ही जर त्याला उठून उभं करत असाल तर भेटायला या. करेक्ट. वाटते आजही कोणाला उद्धट, आम्ही काय तिच्या घरी फोन करून जायचं का, तो तुमचा अच्छा. प्रश्न. मग कसा अनुभव येतो तुला, येत होता म्हणजे तेव्हा? तेव्हा तो होता ना, सगळे अनुभव मी अशी गिटकून घेतले. आणि मी मग तेव्हाही त्याने तुला म्हणायचे, इंस्टावर टाकला पहिला कोणता रील तुझा फेमस झाला, जेव्हा तुला लोकांनी एकदम वा प्रज्ञा वा? तो ना एक दिवाळीवाला रील होता एक, काहीतरी ते माहेरी जाताना ते चकल्या करंजा जास्त करून जा. बरं बरं बरं. हा, म्हणजे त्याला माहेरी व्ह्यूज मिळाले, मिलियन मध्ये गेला मग तो. मिलियन मध्ये गेला. आणि तिथून तुला लक्षात आलं की लोक म्हणजे लोक तुला बघू इच्छितात. हा, नाही ते त्यालाही कळलं होतं. मग हम्म. तो म्हणाला की बोलता बोलता तू तुझे अनुभव सांग लोकांना, हे हो. असं दुसऱ्याला कॉपी केल्यापेक्षा. टॅगलाईन कधी आली तुझी? नाही, ती टॅगलाईन ना एक दिवस सहज तोंडातनं निघाली. मग मुलगा एडिट करायचा तेव्हा माझा. अच्छा, एवढा मोठा झाला होता तो? नाही, तो ना आता खूप कमी वयात ना, 1 वर्षाचा असण्यापासून ते आयपॅड बघत आहे, तर त्यांना ते आहे. तर मग म्हणाला 1-2 रील मध्ये त्यांनी बघितलं, मग म्हणाला सांगितलं, मग म्हटलं मम्मी हे ना तुझं स्लोगन ठेव, टॅगलाईन. याच्याशिवाय तुझी ना रील कम्प्लीटच नाही झाली पाहिजे, आणि हे म्हटलं की संपला विषय. तर ते त्याचं होतं ते. आणि ते मग मला सांगितलं नाही, असं आहे ना, तुम्ही कुठल्याही याच्यात टाक, धमकी द्यायची कोणाला, प्रेमाने मग सांगायचं. सांगितलं मग नाही त्या टोनला कसे वापरतात ते. कसंही आणि मग वापरतात. तू फेमस झाली. किती रील्स केले तू? आता तर माझे इन्स्टावर काहीतरी 1600 वगैरे, त्याच्यातले बरेचसे मी डिलीट केले आहे. तेव्हा हे सगळं अखिलेश बघायचा, ते वेळोवेळी डिलीट वगैरे होऊन ते मेंटेन राहायचं अकाउंट. आता ते होत नाही माझ्याकडनं इतकं, कारण कठीण आहे ते. पण ते मेंटेन. लोकांना ना एक रील स्टार करून एक मोठी गंमत माहित करून घ्यायची असते. हम्म. तीही एक मला विचारायची आहे की साधारणतः असा एक समज आहे की या रील स्टारला खूप पैसे भेटतात हो. युट्यूब कडून किंवा चॅनल याच्याकडून. फार मोठा गैरसमज आहे. मला ते सांग ना जरा. फार मोठा गैरसमज आहे हा. मला तरी भेटत नाही बा. Insta वरून आणि अजून काही लोक 5-5 लाखाचा दावा करतात, दर महिन्यात 5 लाख कमवतो. म्हटलं असं काय कमवतात जरा? ते माहित नाही कोण कमावणारे आहे, तर मलाही जरा टिप्स द्या. परत लोकांना ते असते, मी कितीही चांगली गोष्ट सांगेल, काय ताई साडीची लिंक द्या, ताई ड्रेसची लिंक द्या. अरे बाबा, माझे कपडे मी विकत घेते माझ्या पैशाने. त्यांना असंही वाटतं की तू ऍड करते त्या साडीची, हा. त्या ड्रेसची, पण असं होतं का? नाही, ऍड करायचं तुम्हाला ऍड वेगळा. इन्स्टा तुम्हाला पैसे देत नाही. नाही का? इन्स्टावरून तुम्हाला प्रमोशन्स मिळतात. इन्स्टा पैसे देत नाही. इन्स्टा स्वतः पण हे पैसे का सांगतात लोक? म्हणजे मी आता फेसबुकला नेला आहे, इन्स्टाला, मलाही लोक विचारतात खूप कमाई करत असाल तुम्ही,